नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग म्हणजेच टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमधील भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आज आपण एक मोठी आणि अधिकृत अपडेट घेऊन आलेलो आहेत. आज आपण एक नवीन RTI म्हणजे जो माहितीचा अधिकार आहे त्या पत्राचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात रचना सहाय्यक, ज्याला म्हणलं जातं टाउन प्लॅनिंग असिस्टंट, शॉर्टमध्ये TPA, या पदाच्या रिक्त जागा आणि आगामी भरती प्रक्रियेबद्दल खूप मोठी माहिती समोर आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. ही माहिती मराठी स्वरूपामध्ये सोप्या भाषेत रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, पहिल्या लिंकला क्लिक करा, तुम्ही रीड करू शकता. आणि डेली अपडेट मिळवायचे असतील तर आमचे ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर जे पत्र दिसत आहे ते महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे यांच्या मुख्य कार्यालयातून आलेले अधिकृत उत्तर आहे. हे एक RTIचं उत्तर आहे. या पत्राची तारीख तुम्ही पाहू शकता, 25 ऑगस्ट 2026. एका विद्यार्थ्याने 21 जुलै 2026 रोजीच्या माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. त्याचे ऑफिशियल म्हणजे जे अधिकृत उत्तर जे आहे ते आलेलं आहे. यात विद्यार्थ्याने प्रामुख्याने 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. आपण दोन्ही प्रश्नाची आणि शासनाने दिलेल्या उत्तराची सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला होता की राज्यामध्ये विभागनिहाय रचना सहाय्यक म्हणजेच TPA या गट ब अराजपत्रित पदांची मंजूर पदे किती आहेत, कार्यरत किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत, यावर कार्यालयाने एक सविस्तर तक्ता दिला आहे. चला तर विभागावर आकडेवारी पाहूया. बघा, कोकण विभाग इथे एकूण 104 पदे मंजूर आहेत, त्यांपैकी 94 भरलेले आहेत आणि 10 पदे रिक्त आहेत कोकण विभागामध्ये. पुणे विभागामध्ये 167 पदे मंजूर आहेत, 167 पदे भरलेली आहेत, म्हणजेच पुण्यामध्ये 0 पदे रिक्त आहेत, म्हणजे पुण्यात कोणतंही पद शिल्लक नाहीये. नाशिक विभागामध्ये पाहिलं तर 114 पदांपैकी 101 कार्यरत आहेत आणि 13 पदं रिक्त आहेत. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद विभाग इथे 132 पदांपैकी 115 भरलेली असून 17 पदं रिक्त आहेत. अमरावती विभागामध्ये 98 मंजूर पदापैकी 89 कार्यरत असून 9 पदं रिक्त आहेत आणि नागपूर विभाग 122 पदांपैकी 101 कार्यरत असून 21 पदे रिक्त आहेत. आता हे विभागानुसार मी तुम्हाला जे आहेत पदे आता सांगितलेली आहेत. मित्रांनो, जर आपण या सर्व रिक्त पदांची बेरीज केली तर संपूर्ण महाराष्ट्रात रचना सहाय्यक म्हणजे जे TPA हे जे पद आहे, या पदाच्या जवळपास 70 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. हे या अधिकृत पत्रावरून जे आहे ते स्पष्ट होतं. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीने निर्णायक असलेला मुद्दा क्रमांक 2 कडे. बघा, विद्यार्थ्याने दुसरा अत्यंत हुशार आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की या रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही भरती प्राधिकरणाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे का, म्हणजेच MPSC कडे किंवा दुसऱ्या कोणत्या कंपनीकडे परीक्षा घेण्यासाठी किंवा या जागा भरण्यासाठी मागणी पत्र पाठवलं आहे का. सिंपल हा क्वेश्चन आहे आणि खूप छान क्वेश्चन आहे. आणि यावर शासनाने उत्तर काय दिलेलं आहे माहिती आहे. पत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की सदर बाबची माहिती आजमितीस निरंक आहे. थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत मी तुम्हाला आता हे जे आहे क्लिअरली सांगणार आहे याचा अर्थ काय. बघा, याचा सरळ अर्थ असा होतो की जरी विभागात 70 पदे रिक्त असली तरी शासनाने ही पदे भरण्यासाठी MPSC कडे किंवा इतर कोणत्याही संस्थेकडे अद्याप कोणतीही अधिकृत मागणी म्हणजे रिक्युजेशन जे आहे ते पाठवलेलं नाहीये. म्हणजे सध्या तरी या पदांच्या भरतीची कोणतीही तात्काळ प्रक्रिया सुरू झालेली नाहीये किंवा त्याची पहिली स्टेज सुद्धा जी आहे ती पाहायला भेटत नाहीये. आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला काय राहील. मित्रांनो, ही माहिती पाहून लगेचच निराश होऊ नका. आपला स्टडी फ्लो अपडेट चॅनल नेहमी तुमचा योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो किंवा या जागांबद्दल सांगायचे काम करतो. सर्वप्रथम सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारा. भरती आज न उद्या निघेलच, कारण जागा रिक्त आहेत, पण आजच्या घडीला कोणतीही जाहिरात पाईपलाईन मध्ये नाही, ते वास्तव आहे. म्हणजे सध्या यामध्ये कोणतीही जागा जी आहे ती भरण्यासाठी पाऊल उचललं जात नाही, सध्या मागणीपत्र गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला सध्या तरी ही भरती पाहायला भेटत नाहीये किंवा 70 जागा भरताना दिसत नाहीयेत. पण असं आहे का कधीच भरल्या जात नाहीत, तर असं बिलकुल नाहीये. भरल्या जाणार आहेत, पण त्याची तयारी तुम्हाला आत्तापासून ठेवायची आहे. आणि दुसरं आहे प्लॅन B तयार ठेवा. जे विद्यार्थी फक्त याच TPA भरतीवर अवलंबून आहेत त्यांनी इतर परीक्षांचा जसे की MPSCच्या इतर गट ब गट क किंवा सरळ सेवेच्या ज्या भरती असतात त्यांचा अभ्यास जो आहे तो समांतरपणे चालू ठेवा. अभ्यास थांबू नका. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा केव्हा मागणीपत्र पाठवले जाईल आणि जाहिरात येईल तेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण असला पाहिजे. तर मित्रांनो, ही होती नगर रचना विभागाच्या रचना सहाय्यक पदाबाबतची एकदम लेटेस्ट आणि अधिकृत अपडेट. तुम्हाला ही माहिती आणि आपले विश्लेषण कसे वाटले, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याचा रिप्लाय देत आहे. जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण
त्यामुळे आम्हाला अशाच नवनवीन माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तुमच्या अभ्यासिकेतल्या आणि कॉलेजमधल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, अशाच एकदम खऱ्या, अधिकृत आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.